तर विद्यार्थी मित्रहो, या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती संदर्भातली एक माहिती बघणार आहोत। मित्रांनो, बरेच विद्यार्थी मित्र हे मला विचारत होते की दुसरी यादी लागेल का, कारण की बरेच विद्यार्थी मित्रांकडे त्यांचे जे स्कॅनिंग टेस्टचे हॉल तिकीट्स नाही आहे किंवा किंवा उच्च न्यायालय जसं शिपाई हमालपदासाठी दुसरी यादी लागते किंवा ज्युनियर क्लर्कसाठी जशी दुसरी पात्रता यादी लागते, तशी या भरतीमध्येही होईल का, त्याचं उत्तर मी तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ संपूर्ण बघा, कुठेही स्किप करू नका। नमस्कार मित्रांनो, माझं नाव भूषण वाडेकर, BW एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती मी तुमचं स्वागत करतो। मित्रांनो, जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे मी अपलोड केलेल्या व्हिडिओची माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल। आणि मित्रांनो, खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी आपल्या ऑफिशियल टेलिग्राम चॅनलची सुद्धा लिंक दिली, ते सुद्धा तुम्ही चॅनल जॉईन करून घ्या, कारण की या चॅनलवरती आपण नवनवीन अपडेट माहिती शेअर करत असतो। विद्यार्थी मित्र, आपला सर्वांनाच माहिती की जिल्हा न्यायालय भरतीची प्रक्रिया ही सुरू आहे। जवळजवळ 5,500 जागांसाठी ही भरती प्रक्रिया होत आहे। त्यानंतर बघा मित्रांनो, यासाठी जी पात्रता उमेदवारांची यादी होती ती जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ही प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, बरेच विद्यार्थी मित्र हे मला कमेंट करून विचारत आहे की याची दुसरी यादी लागेल का, उच्च न्यायालयाच्या भरतीमध्ये जसं दुसरी यादी लावण्यात येते तसेच या भरतीमध्ये सुद्धा लागेल का, असे बरेच विद्यार्थी मित्र हे कमेंट करून मला विचारत होते। त्याचंच उत्तर मी तुम्हाला आज देणार आहे। मित्रांनो बघा, उच्च न्यायालयाची जी भरती प्रक्रिया आहे ती पूर्णपणे वेगळी आहे व जिल्हा न्यायालयाची भरती प्रक्रिया ही पूर्ण वेगळी आहे। उच्च न्यायालयाची नियमावली ही वेगळी आहे व तुमची जिल्हा न्यायालयाची नियमावली वेगळी आहे। उच्च न्यायालयामध्ये काय होतं की जे उमेदवार अर्ज करतात त्याच्यापैकी फक्त काही निवडक उमेदवारांना 1:10 रेशोमध्ये त्यांना पात्र करण्यात येते आणि त्यांच्याकडून डॉक्युमेंट मागवले जातात व त्यामध्ये जर काही विद्यार्थ्यांनी डॉक्युमेंट शेअर केले नाही किंवा चुकीच्या पद्धतीने डॉक्युमेंट दिले तर त्यांना त्या प्रक्रियेतून बाद करण्यात येते व दुसरी अंतिम ही पात्रता यादी लावण्यात येते। पण डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये ह्या वेळेस काय झालं आहे मित्रांनो की सर्व उमेदवारांना त्यांनी ऑनलाईन परीक्षेसाठी पात्र केले होते। त्यामुळे मित्रांनो, या भरती प्रक्रियेमध्ये दुसरी यादी लागणार नाही। याच कट ऑफवर पुढे जे निवड प्रक्रिया होणार आहे ती पुढे एकच पात्रता यादी राहील, याच्या पुढे दुसरी कोणत्याही प्रकारची पात्रता यादी लागणार नाही। तर मित्रांनो, अशा प्रकारची ही माहिती होती। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।